नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची कामे 7 दिवसात सुरू करा, अन्यथा कंत्राटदारांना दंडाचा फटका. नाशिक राज्यातील नादुरुस्त कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची पाणी साठवण क्षमता वाढवण्यासाठी 994 बंधाऱ्यांचे इलेक्ट्रिकल पद्धतीत रूपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कामांसह 343 बंधाऱ्यांची निडल व किरकोळ दुरुस्ती आणि 58 नवीन इलेक्ट्रिकल बंधाऱ्यांच्या उभारणीसाठी सुमारे 173 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत तातडीची प्रक्रिया राबवून 7 दिवसात कंत्राटदारांची निवड करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यातील नादुरुस्त कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची दुरुस्ती करून त्यांची पाणी साठवण क्षमता वाढवण्यासाठी शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. केवळ निडल बदलण्याची आवश्यकता असलेल्या 994 बंधाऱ्यांचे इलेक्ट्रिकल पद्धतीच्या बंधाऱ्यांमध्ये रूपांतर केलं जाणार आहे. याशिवाय 343 बंधाऱ्यांची निडल आणि किरकोळ दुरुस्ती केली जाणार असून 58 नवीन इलेक्ट्रिकल बंधारेही प्रस्तावित करण्यात आले आहेत. या सर्व कामांसाठी सुमारे 173 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी 14 कोटी 51 लाख रुपये संबंधित जिल्हा नियोजन समितींच्या निधीतून तर 158 कोटी 52 लाख रुपये आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सर्वेक्षणात 1337 बंधाऱ्यांना दुरुस्तीची गरज. मृद व जलसंधारण विभागाने राज्यभरातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे सर्वेक्षण केलं होतं. या सर्वेक्षणात 994 बंधाऱ्यांमध्ये केवळ निडल बदलण्याची आवश्यकता असल्याच्या आणखी 343 बंधाऱ्यांना निडल बदलण्यासह किरकोळ दुरुस्तीची गरज असल्याचं निदर्शनास आले.